प्रत्येकाच्या मनात एका गोष्टीला घेऊन भीती नक्की असते, ते म्हणजे मृत्यू. मृत्यू कसा होतो, मृत्यूनंतर काय होतं, मृत्यूनंतर मी कुठे जाणार, पुढचा देह कुठे प्राप्त होणार. अहो घाबरता कशाला? 8वा अध्याय आहे ना, अक्षर ब्रह्मयोग. कृष्ण याच्यात सांगतात देह नाशवान आहे, पण आत्मा हा अमर आहे, शाश्वत आहे, अविनाशी, म्हणजे त्याचा मृत्यू कधीच होत नाही. बरं, पुढचा देह कसा प्राप्त होणार? भगवंत ह्या अध्यायात सांगतात, मनात मृत्यूसमयी जे विचार असतील त्या प्रकारचा देह पुढच्या जन्मी आपल्याला मिळतो. म्हणून कृष्ण आपल्याला सांगतात, सतत माझं स्मरण कर, माझ्यासाठी तुझं आयुष्य जग, जेणेकरून मन आपलं कृष्णाच्या विचाराने भरेल आणि कृष्ण सहज प्राप्त होतील. मृत्यू सगळ्यांना येणार आहे, भक्ताला पण अभक्ताला पण. पण खूप अंतर आहे. जसं मांजरीचं तोंड एकच असतं, पण त्या मांजरीच्या तोंडात उंदीर जर सापडला तर मृत्यू निश्चित, आणि तोही भीतीदायक. पण त्याच मुखात ज्या वेळेला ती तिच्या पिल्लाला पकडते, त्यापेक्षा सुरक्षित स्थान कुठलंही नाही. म्हणून मृत्यूला घाबरण्यासारखं काही नाही, कारण कृष्णच मृत्यू रूपात येणार. पण त्याची प्रचिती अभक्ताला वेगळ्या पद्धतीने येते आणि भक्ताला वेगळ्या पद्धतीने येते. म्हणून कृष्ण म्हणतात, मीच मार्ग, मीच लक्ष्य आणि मीच अंतिम शरण. हरे कृष्ण.